सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, बीजी 24 तास. हे काम नव्हे, जबाबदारी आमची. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सम्राट सेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा जय. तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आपली निशाणी, आपली निशाणी, शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा विजय हो. महेंद्र शेठ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. महेंद्र शेठ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आज खऱ्या अर्थाने मोहिते सुदेश प्रसादजी तुमचा पायगुण चांगला आहे. तुम्ही आलेत. आता आमदार साहेब 50,000 मताच्या पुढे या ठिकाणी निवडून येणार आहेत. कारण दिवसेंदिवस आता ओढ आणि आवड वाढत चाललेली आहे. आज आपण सांगतो की आज प्रवेश खऱ्या अर्थाने मोठ्या ठिकाणी आज घ्यायला पाहिजे होता आमदार साहेब. जागा नाही, सगळे बाहेर सुद्धा उभे आहेत. पण पुढच्या काळामध्ये सुद्धा महाभूकंप या कर्जत तालुक्यामध्ये आपण करू आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी शिवसेना वाढण्यासाठी प्रयत्न करू. आपला एवढाच उद्देश आहे, या कर्जत शहराचा विकास. मग गुंडगे असेल, भिसेगाव असेल, मुद्रे असेल, दुसरं मुद्रे असेल, दैवली असेल आणि तालुक्याचा आणि मतदारसंघाचा विकास. आणि म्हणून आमदार साहेब तुम्ही आदरणीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे पुढे विचार नेताय. तुम्ही कर्जत खालापूरच्या विकासाचा मनामध्ये चंग बांधलेला आहे आणि म्हणून आम्ही तुमच्या बरोबर आहोत. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय. कर्जत तालुक्यातील कर्जत मतदारसंघातील सगळ्या युवकांचा मोठ्या प्रमाणात आपण शिवसेनेमध्ये प्रवेश सुरू झालेला आपण सारेजण पाहताय. सगळ्याच पक्षाचे लोक आपल्याकडे त्या ठिकाणी यायला लागलेले आहेत. कारण आपल्याला त्यांना सगळ्यांना कळून चुकलेला आहे की कशा पद्धतीचा विकास या मतदारसंघामध्ये सुरू आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात आपल्याकडे प्रवेश सुरू झालेले आहे. आणि या सगळ्यांच्याच माध्यमातून कर्जत मतदारसंघाचं व्हिजन घेऊन आपल्याला एकत्रपणे काम करायचं आहे. आणि म्हणून आपण सारेजण एकत्रपणे तुम्ही या ठिकाणी काम करताय. विरोधक ज्या पद्धतीने असतील किंवा आपल्याच घटक पक्षातील काही लोक चुकीच्या पद्धतीने प्रचार त्या ठिकाणी करत आहेत, परंतु वरिष्ठ या संदर्भात योग्य तो निर्णय त्या ठिकाणी घेतील. मला त्या संदर्भात कोणावर त्या ठिकाणी बोलायचं नाहीये. कारण ज्यांच्या पद्धतीने त्यांना ज्या पद्धतीने ते काम करत आहेत त्यांचे नेते त्यांच्याशी त्या संदर्भात बोलतीलच. कारण महायुतीचे सगळेच आपले सहकारी एकत्रपणे त्या ठिकाणी वरिष्ठ लेवलला काम करत असताना दैवली असेल, अकुर्ले असेल, गुंडगे असेल, परिसरातील हे सारे प्रवेश आज या ठिकाणी होत असताना आपण सारेजण मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहात. बाहेर सुद्धा बरेचसे लोक उभे राहिलेले आहेत. माझे शहर प्रमुख अभिषेक सुर्वे असतील, संकेत बासे असेल, आमचा दिनेश असेल, वाघमारे असेल, त्यानंतर सगळेच हे सहकारी तोळा मोलाचे माझे सगळे कार्यकर्ते, नदीम असेल, हे साऱ्यांनी एकत्रपणे चांगलं काम या ठिकाणी
उभं केलेलं आहे. आणि म्हणून आपण सारेजण एकत्रपणे या ठिकाणी येत असताना दिनेश वाघमारे हा सुद्धा पंचशील नगरचा सहकारी आपल्या बरोबर आलेला आहे. असे सगळेजण चांगले तोलामोलाचे कार्यकर्ते आज आपल्याबरोबर या ठिकाणी प्रवेश करत आहेत. आणि म्हणून सगळेच युवक आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी साऱ्यांनी आज शिवसेनेमध्ये आपण प्रवेश करत आहात. मी सर्वांचं मनापासून या ठिकाणी शिवसेनेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. आपला कायमस्वरूपी शिवसेनेमध्ये मान सन्मान हा राखला जाईल. पुढील काळामध्ये आपल्याला जो विकास कर्जत शहराचा आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे, त्या भागामध्ये ज्या जे प्रश्न आपले प्रलंबित असतील, सुदेशनी काही प्रश्न सांगितलेले आहेत, प्रसादनी सांगितलेले आहेत, संजयनी जे काही प्रश्न मांडलेले आहेत, त्या सगळ्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम आपण त्या ठिकाणी एकत्रपणे करू. राकेश परवा माझ्याकडे आला, मी त्याला म्हटलं राकेश तू प्रवेश करून घे. हे सगळे लोक एकत्रपणे प्रवेश करत आहेत, त्यांच्याबरोबर तू सुद्धा एक चांगला कार्यकर्ता आहे. राकेश असेल, शशिकांत असेल, हे सगळे आपले सहकारी आहेत. आणि माझी आता स्वाती माझ्या बरोबर काम करत आहे. स्वातीनी चांगलं काम पलीकडे त्या पट्ट्यामध्ये सुद्धा उभं केलेलं आहे. आणि स्वाती कदम ही तात्या जाधवांची कन्या म्हणून आम्ही तिच्याकडे पाहतो. आणि एक चांगलं काम तिच्या माध्यमातून सुद्धा या संपूर्ण दैवनिक परिसरामध्ये होत आहे. आणि म्हणून आज आपण सारेजण या ठिकाणी प्रवेश करतात. मी मनापासून सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. गणपती उत्सव सुरू आहे तरी सुद्धा आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. सगळ्यांचा मान सन्मान कायमस्वरूपी राखला जाईल. जे जे आपल्या आज या ठिकाणी प्रवेश घेणार आहोत त्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.